बुद्ध कथा, सत्य, संयम आणि मनःशांतीचा मार्ग. पूर्ण कथा. एकदा एक तरुण होता. तो खूप विचार करणारा होता आणि त्याच्या मनात नेहमी एकच प्रश्न असायचा, खरं सुख कुठे आहे? तो श्रीमंत लोकांकडे पाहायचा. त्यांच्याकडे पैसा, मोठी घरे आणि सगळ्या सोयी होत्या, पण तरीही ते पूर्ण आनंदी दिसत नव्हते. तो गरीब लोकांकडे पाहायचा. काही जण कमी साधनांमध्येही हसत होते, तर काही जण दुःखी होते. या सगळ्यामुळे तो खूप गोंधळला. त्याला समजत नव्हतं की सुख नेमकं कशात आहे. एक दिवस त्याला कळलं की गौतम बुद्ध जवळच्या गावात आले आहेत. तो लगेच त्यांना भेटायला गेला. बुद्ध एका मोठ्या झाडाखाली शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि समाधान दिसत होतं. तो त्यांच्या समोर बसला आणि म्हणाला, मला खरं सुख आणि सत्य जाणून घ्यायचं आहे. बुद्ध हसले आणि म्हणाले, सुख बाहेर शोधू नकोस, ते तुझ्या आत आहे. तरुण गोंधळला. तो म्हणाला, माझ्या आत कसं असू शकतं? मला काही जाणवत नाही. बुद्ध म्हणाले, तू सतत बाहेर बघतोस म्हणून तुला आतलं दिसत नाही. आधी तुझं मन शांत कर. त्या दिवसापासून तरुण शांत बसण्याचा प्रयत्न करू लागला. सुरुवातीला त्याच्या मनात खूप विचार येत होते. त्याला राग यायचा, कधी भीती वाटायची, कधी भविष्याची चिंता वाटायची. तो पुन्हा बुद्धांकडे गेला आणि म्हणाला, माझं मन शांत होत नाही. बुद्ध म्हणाले, मनाचं काम विचार करणं आहे, पण तू त्याला थांबवू शकत नाहीस. तू फक्त त्याच्याकडे बघायला शिक. तरुणानं हे मान्य केलं आणि तो हळूहळू आपल्या विचारांकडे लक्ष देऊ लागला. जेव्हा राग यायचा तो फक्त त्याला पाहायचा. जेव्हा दुःख यायचं तो त्याकडे पाहायचा. जेव्हा आनंद यायचा तोही शांतपणे अनुभवायचा. हळूहळू त्याला जाणवू लागलं की विचार येतात आणि जातात, ते कायमचे राहत नाहीत. काही दिवसांनी त्याच्या मनातली घालमेल कमी झाली. तो आधीपेक्षा शांत झाला. एक दिवस तो शांत बसला असताना त्याला आतून एक वेगळीच शांती जाणवली. त्याला काहीच नकोसं वाटत नव्हतं. तो लगेच बुद्धांकडे गेला आणि आनंदानं म्हणाला, आता मला समजलं, सुख बाहेर नाही, ते माझ्या आत आहे. बुद्ध हसले आणि म्हणाले, हेच सत्य आहे. जो स्वतःला ओळखतो तोच खऱ्या अर्थानं सुखी होतो. त्या दिवसापासून त्या तरुणाचं आयुष्य बदललं. तो साधं जीवन जगू लागला. तो इतरांना मदत करू लागला. त्याला आता पैशाची किंवा मान सन्मानाची गरज वाटत नव्हती, कारण त्याला जे हवं होतं ते त्याला मिळालं होतं, मनःशांती. बुद्ध म्हणाले, राग, लोभ आणि अहंकार हे मनाचे शत्रू आहेत. ते आपल्याला खऱ्या सुखापासून दूर नेतात. पण संयम, समाधान आणि शांतता हे आपल्याला खऱ्या आनंदाकडे नेतात. गावातील लोकांनीही त्या तरुणामध्ये झालेला बदल पाहिला. त्यांनीही बुद्धांचे विचार ऐकायला सुरुवात केली. हळूहळू त्या गावात शांतता वाढली. लोक एकमेकांशी प्रेमानं वागू लागले आणि सगळ्यांना एक गोष्ट समजली, खरं सुख बाहेर कुठेही नाही, ते आपल्या मनातच असतं.